श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रमैत्रिणींनो, होळीच्या दिवशी कोणीही कितीही मागू द्या, या 3 वस्तू अजिबात कोणालाच देऊ नका. घरात गरिबी, दारिद्र्य येईल, लक्ष्मी साथ सोडून जाईल. तर बघा, तुम्हाला माहिती आहे का, होळी रंगाचा सण, आनंदाचा सण असतोच. पण हीच ती रात्र आहे जेव्हा ब्रह्मांडात अद्भुत शक्ती संचारत असतात. पुराणांपासून ते आजपर्यंत होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्र मानलं जातं. पण याच दिवशी आपण कळत नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. कारण आज मी तुम्हाला अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या होळीच्या दिवशी कोणी कितीही रडलं, कितीही जवळचं असलं किंवा कितीही मिळवणी गेली तरीही घराबाहेर द्यायचे नाहीत. जर तुम्ही या 3 वस्तू कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील बरकत, सुख, समृद्धी त्या क्षणी त्या व्यक्तीसोबत निघून जाईल आणि मागे उरेल फक्त तर दारिद्र्य. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक अचूक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होईल. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते किंवा आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. ज्यांच्या मनात देवावर श्रद्धा आहे त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा नक्कीच होईल. आणि हा व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर होळीच्या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जातो, रंग खेळतो, गोडधोड खातो. पण याच दिवशी काही वाईट शक्ती किंवा करणी बाधा करणारे लोक असतातच. शास्त्रात असं म्हटलं आहे की होळीच्या दिवशी तुमचं भाग्य तुमच्या हातात असतं. अनेकांना सवय असते की शेजारी काही मागायला आले तर आपण आनंदाने देऊन टाकतो. पण सावधान, होळीच्या दिवशी दान देण्याचं महत्त्व जितकं मोठं आहे तितकंच काही वस्तूंचे दान हे तुमच्या विनाशाचं कारण सुद्धा ठरू शकतो. तुम्ही विचार करत असाल की अशा कोणत्या वस्तू आहेत की सोने, चांदी, पैसा नाही, त्यापेक्षाही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याच स्वयंपाकघरातच असतात. पहिली वस्तू म्हणजे पांढरे पदार्थ. आता लक्ष देऊन ऐका. पहिली वस्तू म्हणजे पांढरे पदार्थ, विशेषतः दूध, दही, मीठ. होळीच्या दिवशी किंवा होळी रात्री कोणालाही घराबाहेर दूध देऊ नका. शास्त्रानुसार पांढरा रंग हा चंद्राचा आणि शुक्राचा कारक असतो. लक्ष्मी मातेला पांढरा पदार्थ अतिशय प्रिय असतो. जर तुम्ही या दिवशी कोणाला दूध किंवा दही दिलं तर तुम्ही तुमच्या घरातली शांती आणि लक्ष्मी दुसऱ्याला सोपवत आहात. अनेकदा लोक घरी पाहुणे आलेत म्हणून थोडं दूध द्या असं म्हणतात, पण हा एक साफळा असू शकतो. मिठाबद्दल तर असं म्हटलं जातं की मिठाचं दान केल्याने घरातील कर्ज वाढतं, तुमची लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे या दिवशी कोणालाही मीठ देऊ नका आणि शक्य असल्यास कोणाकडून मीठ घेऊ सुद्धा नका. दुसरी वस्तू आहे सुई आणि धारदार वस्तू. तर सुई, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू तुम्हाला वाटत असेल यात काय मोठं आहे, पण होळीच्या दिवशी सुई देणे आपल्या नात्याला किंवा आपल्या नशिबात भेद निर्माण करणे असंच होय. तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सुईचा वापर करून अनेकदा टोटके किंवा वाईट प्रयोग सुद्धा केले जातात. जर तुम्ही कोणाला सुई दिली तर तुमच्या घरात सतत कटकटी सुरू होतील, पती पत्नींमध्ये भांडणं, वाद होतील. आपलं जे काही घराचं छप्पर आहे ते फाटून गरिबी आत येईल. लक्षात ठेवा, या दिवशी तुमच्या हातून कोणालाही टोकदार वस्तू जाता कामा नये. या दिवशी तुमच्या हातून कोणालाही टोकदार वस्तू द्यायची नाही. हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तर तिसरी वस्तू वापरायची म्हणजे कपडे किंवा जुने दागिने. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची वस्तू तुमचे वापरलेले कपडे किंवा दागिने. आपल्या कपड्यांमध्ये आपलं तेज, आपली ऊर्जा असते. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती कपड्यांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते. जर कोणी मागायला आलं की तुमची ही ओढणी द्या किंवा हे दागिने आजच्या दिवसापूर्वी द्या तर स्पष्ट नकार द्या. वापरलेले कपडे या दिवशी घराबाहेर नेणं म्हणजे तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या हवाली करणं आहे. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात आणि लक्ष्मी तुमच्यावर कोपते. तुमच्या घरातील समृद्धी टिकून ठेवण्याची असेल तर ही चूक अजिबात करू नका. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक उपाय सांगणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कुणाची तरी नजर आहे किंवा घरात पैसा टिकत नाही, तर होळीच्या दिवशी एक नारळ, थोडी मोहरी आणि लवंग घेऊन ते स्वतःवरून 7 वेळा उतरवा आणि होलिका दहनच्या अग्नीत आपण अर्पण करा. अग्निदेवीला प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, इडापिडा या अग्नीत भस्म होऊ दे. हा उपाय खूप सारा प्रभावी आहे. तर याचं बघा, दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. पांढरे पदार्थ, मीठ, दूध असल्यास होणारे गुप्त दुष्म परिणाम सांगते. ऐका, शास्त्रानुसार पांढऱ्या वस्तूंचा संबंध थेट शुक्रग्रहाशी आणि
चंद्रग्रहाशी असतो. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे आणि होळीच्या रात्री जर तुम्ही दूध किंवा मीठ दुसऱ्याला दिले तर तुमच्या कुंडलीतील लक्ष्मी जो योग असतो तो खंडित होत असतो. अज्ञात माहिती जी तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नाही. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती दूध मागून त्यात तुमची सौभाग्य शक्ती ओढून घेतात. ज्या व्यक्तीला तुम्ही दूध देतात त्याच्या घरात भरभराटी सुरू होते आणि तुमच्या घरात विनाकारण आजारपण आणि पैशाची चणचण भाजू लागते. जर चुकून कोणी दूध मागितलीस तर त्याला एक चिमूट हळद टाकून द्या. हळद विष्णूचे प्रतीक आहे, त्यामुळे तुमची शक्ती कोणालाही चोरता येणार नाही. दुसरं, सुई आणि कात्री दिल्यास कोणाला होणारे भयंकर परिणाम सांगता ऐका. होळी ही अग्नितत्वाची रात्र आहे. सुई किंवा कात्री ही राहू केतू आणि शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. तर या दिवशी कोणालाही सुई दिल्यास तुमच्या घरात गृह कलह सुरू होतो. भावाभावांमध्ये किंवा पती पत्नीमध्ये कधीही न मिळणारे वाद निर्माण होतात. तंत्रशास्त्रानुसार होळीच्या रात्री तुमच्या घराची सुई वापरून पुसतील विद्या म्हणजे एक प्रकारची करणीच केली जाऊ शकते. या विद्येमुळे तुमच्या प्रगतीला खिळा बसतो आणि कितीही कष्ट केले, कितीही काही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. या दिवशी चुकूनही शिलाईची सुई देऊ नका. शिलाईचे जे आपण काम करू नका. सुई घराबाहेर जाणे म्हणजे तुमच्या घराचे सुरक्षा कवच फाडण्यासारखे आहे. तर तिसरं म्हणजे काय, आपल्याला वापरलेले कपडे किंवा दागिने दिल्यास होणारा अदृश्य परिणाम. एका माणसाच्या घामात आणि ऊर्जेमध्ये त्याचे प्रारब्ध असते. होळीच्या दिवशी ब्रह्मांडात ऊर्जा खूप सक्रिय असते. जर तुम्ही तुमचे वापरलेले कपडे कोणाला दिले तर तुमचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते आणि त्या व्यक्तीचे पाप संकट तुमच्या माथी येतात. ऊर्जा हस्तांतरण म्हणजे ऊर्जा ट्रान्सफर. आणि तिसरी वस्तू म्हणजे वापरलेले कपडे किंवा दागिने. ते जर कोणाला दिलंस अदृश्य परिणाम. एका माणसाच्या घामात किंवा ऊर्जेमध्ये त्याचे प्रारब्ध असते. होळीच्या दिवशी ब्रह्मांडात ऊर्जा खूप सक्रिय असते. जर तुम्ही तुमचे वापरलेले कपडे कोणाला दिले तर तुमचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते आणि त्या व्यक्तीचे पाप किंवा संकट तुमच्या माथी येतात. तर ऊर्जा हस्तांतरण म्हणजे ऊर्जा ट्रान्सफर असे म्हणतात. अनेकदा लोक मुद्दाम या दिवशी कपडे मागून घेतात जेणेकरून ते तुमच्या नशिबाचा भाग चोरू शकतील. कपडे दिल्याने घरातील कुलदेवतेचाच कोप होतो आणि घराचा आशीर्वाद निघून जातो. जर तुम्हाला दान करायचंच असेल तर कोरे नवीन कपडे दान करा. जुने किंवा वापरलेले कपडे किंवा होळीच्या 3 दिवस आधी किंवा नंतर द्या, पण होळीच्या दिवशी अजिबात नको. होळीच्या रात्रीचे 10 विशेष आणि प्रभावी उपाय ऐका. घराचे सुरक्षा कवच. होळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दोन्ही बाजूंना थोडे खडे मीठ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाशीही न बोलता ते मीठ उचलून वाहत्या पाण्यात किंवा लांब कोपऱ्यात टाकून द्या. यामुळे वर्षभर करणी बाधा किंवा वाईट नजर तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. अखंड लक्ष्मी प्राप्ती. होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य चौकटीवर हळदीचे 2 स्वस्तिक काढा. त्या स्वस्तिकावर थोडे अक्षत अर्पण करा. हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी आकर्षित होते आणि गरिबी घराचा रस्ता विसरते. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जर तुमची कामे वारंवार अडकत असतील तर होळीच्या अग्नीत 7 लवंगा आणि 7 बत्ताशे अर्पण करा. हे अर्पण करताना तुमची जी काही इच्छा असेल तर ती मनातल्या मनात बोला. अग्निदेवाला तुमचे अडथळे सांगा. ते भस्म करेल. नजर दोष, आजारपण, घरावर कोणी सतत आजारी पडत असेल तर पाणी असलेला एक नारळ घ्या. तो त्या व्यक्तीवरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 21 वेळा उतरवा आणि होळीच्या दहनात अग्नीत टाका. आजारपद अग्नीसोबतच जळून खाक होईल. कर्जमुक्तीसाठी विशेष मंत्र आणि उपाय. ज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे त्याने होळीच्या दिवशी कडुलिंबाच्या काड्या